आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत. समाजाच्या प्रगतीत आज महिला पुढे आहेत. सध्या मुंबईच्या प्रतीक्षानगर बस डेपोमध्ये मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून मुंबई बेस्ड बस कंत्राटी पद्धतीने चालवण्यात येते. त्यानुसार या कंपनीने महिलांना वाहक म्हणून काम करण्याची संधी दिली. या सर्व वाहक महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपलं कर्तव्य बजावतायत. महिला दिनानिमित्त या महिलांशी खास बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी. प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज काम करत आहे, आपलं कर्तव्य बजावत आहे. आपण पाहतोय की महिला देखील आता समाजामध्ये तितक्याच प्रगतीपथावरती पाहायला मिळत आहेत. माझ्यासोबत काही महिला आहेत ज्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्या आहेत प्रतीक्षानगर बस डेपोमधल्या वाहक म्हणून काम करतायत, का आपलं कर्तव्य बजावत आहेत. खरं तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महिला आज सक्षम आहेत, आपल्या पायावर उभ्या आहेत. आज तुम्ही ही फील्ड कशी निवडली? इन्सिडेंट कसा हा घडलेला आहे की तुम्ही स्वतःहून आलेला आहेत? तुमच्या पाठीशी कोण उभं राहिलंय? माझे मिस्टर, माझे आई वडील या लोकांनी सांगितलं की त्यांनी एनकरेज केलं की या फील्डमध्ये जायला पाहिजे तुम्हाला. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये मुली पुढेच आहेत, या क्षेत्रामध्ये का आपण नाही जायचं आणि का नाही आपण करू शकत? हे जॉब करू शकतो म्हणून ते माझ्या आई वडिलांनी परमिशन दिली मला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या मिस्टरांनी परमिशन दिली. माझी मुलगी आता ग्रॅज्युएशनला आहे, त्या लोकांनी सगळ्यांनी एनकरेज केलं आणि त्यातून आम्ही पुढे आलो. मला माझ्या घरातून सपोर्ट मिळतो. माझे पप्पा, माझे भाऊ, वहिनी हे मला खूप सपोर्ट करतात. त्यामुळे मी आज इथे कार्यरत करते. हे सर आमचे सर जे तेही आम्हाला खूप सपोर्ट करतात. आम्हाला काम करताना काही प्रॉब्लेम आले तर त्यांना सांगितलं ते सॉल्व्ह करतात. त्यामुळे आम्हाला काही वाटत नाही काम करायला. बसवर काही असो, काही घडतं, कधी चांगलं घडतं, कधी वाईट घडतं, त्यांच्याशी येऊन शेअर करा. ते आम्हाला पूर्णपणे सपोर्ट करतात. मॅडम असं नाही असं करा, असं नाही असं करा, ते आम्हाला उत्तेजित करतात. मग आम्ही पुढे तसं कंटिन्यू काम करत असतो. गर्दी कितीही असून दे, आपली महिला वर्ग असा आहे की कुणाला अडत नाही, नडत नाही. पहिली गोष्ट इतका स्ट्रॉंग आपल्या कंपनीनं सपोर्ट दिला आहे. त्याचबरोबर महिलांनी सुद्धा ते प्राधान्य इथे मिळवले. आज महिला दिनानिमित्त सगळ्यांना तुम्हाला तर शुभेच्छाच. पण एक शेवटचा प्रश्न, ज्या महिला आहेत जगभरातील, ज्या महिला आहेत आजच्या दिवसाला, त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल? प्रत्येकाने कंडक्टर आणि प्रत्येकाने स्वतःच्या पायावर उभं राहावं. कारण की कोणालाही म्हणजे असं आपल्या घरातल्यांना सुद्धा वाटलं नाही पाहिजे. कारण की घरातले सुद्धा आपल्यासाठी तेवढेच असतात की त्यांना सुद्धा वाटत असतं की आपली मुलगी, आपल्या मुलगा नेहमी पुढे जावा. आणि त्यांना आता असं बघितल्यानंतर त्यांना वाटत असेल की नाही, माझी मुलगी खरंच काहीतरी काम करते. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनियारसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. इनके यहाँ होने के पीछे हमारे से ज़्यादा हमारे एमडी सर का हाथ है, क्योंकि वो हमेशा नया नया कुछ ना कुछ सोचते रहते. जब उन्होंने बॉम्बे के अंदर ये टेंडर लिया तो उन्होंने देखा कि बीएसटी में जेंट्स ही ओनली, लेडीज़ नहीं है, और उनका मानना है कि लेडीज़ जेंट्स के बराबर है. तो उन्होंने एक चांस लिया और वो चांस सक्सेसफुल है, जो आपके सामने और पूरी बॉम्बे की जनता के सामने के एक लेडीज़ लोग है जो कंडक्टर का जॉब कर रही है और सक्सेसफुली कर रही है. और फिर आज भी इतना होने के बाद भी हमारे एमडी सर से और हमारे से हम जितना कर सकते हैं इनके लिए करते हैं और हमेशा इनके सपोर्ट के लिए खड़े रहते हैं. आज जो महिला दिवस है, यानी नारी केवल एक शब्द नहीं है बल्कि संपूर्ण सृष्टि का आधार है. यह जीवनदायिनी है, प्रेम की मूर्ति और रिश्ते संवारने वाली शक्ति है. भारतीय संस्कृति में नारी को शक्ति, ममता और त्याग का स्वरूप माना गया है. हमारे शास्त्रों में भी कहा गया है, यानी जहाँ नारी का सम्मान होता है वहाँ देवताओं का वास होता है. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.